आणि नारायण राणे सध्या माध्यमांशी बोलतायत, थेट जाऊया तिथेच. तपास सुरू आहे, त्यांची गेल्या अनेक तासांपासून चौकशी सुरू आहे, असं बरंच सगळं घडतंय. कसं पाहता, काय तुमची पहिली प्रतिक्रिया वाजेंच्या अटकेवर? वाजेंची अटक, अंबानींच्या घराबाहेर जी जीप मिळाली, स्फोटक मिळाली, त्यानंतर मनसुखची जी हत्या झाली, ज्याच्या मालकीची ती गाडी होती त्याची, आणि त्या प्रकरणात सचिन वाजे हे सुरुवातीला त्या जीपकडे गेले. तिथे कसे गेले, का गेले, कसं कळलं माहित नाही. एक संशयाला जागा निर्माण झाली. मनसुखची आणि वाजेंची ओळख आणि नंतर हत्या, या सर्व घटना पाहता त्याचा संशय येणं आवश्यक आहे. सचिन वाजेने हाताळलेले अनेक केसेस, दिशा सालियन असो, सुशांत सिंग असो, यांच्या केसेस मी या एक तर त्याला तपासाला तिथे पाठवलेला दिशा सालियनच्या केसमध्ये, सुशांतच्या केसमध्ये, हे पाठवण्यात झालं कोणाला तरी वाचवण्यासाठी पाठवण्यात आलं असं मला म्हणायचं आहे. आणि त्यामुळे आता त्यांना जे पकडण्यात आलंय ते पोलीस सर्व या बाबींची चौकशी वाजेंची करतील. अगदी दिशा सालियन पासून सुशांत सिंग पर्यंत ते मनसुख पर्यंत आणि अन्य काही घटना आहेत त्यांनी ज्या काही केस हाताळल्या, या सर्वांची चौकशी करावी. जेलमध्ये असलेल्या पुजारीची तो स्टेटमेंट द्यायला तयार झालाय असं मी ऐकलं. त्या स्टेटमेंटच्या आधारे अजूनही का हत्या झाल्या आहेत का, त्यांना प्रोटेक्ट करणारे कोण आहेत, सत्तेत आहेत का, पोस्टिंग करणार कोणी केली त्यांची, दिशा सालियनच्या केसमध्ये असो किंवा आताही ही इन्क्वायरी करत होते, कोणी पोस्टिंग केली, कोण मागे आहे त्यांच्या, ही सगळी माहिती बाहेर येणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आज जे कोण बोलतायत सरकार विरोधात, या आरोपींबद्दल, त्यांच्या जीवाला धोका आहे असं सांगण्यात येत आहे. त्यांच्या मागे सरकार लागणार. सरकार म्हणजे मुंबई पोलीस नाही. मुंबई पोलिसांमधले जे काही लोक खास आहेत त्यांचा वापर वैयक्तिक स्वार्थासाठी, स्वतःच्या संरक्षणासाठी केला जातोय. याचाच अर्थ राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिला नाहीये. सुरक्षितांना महिला आहेत, नाही जनता आहे, अशी भयावह कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे. एका बाजूला भ्रष्टाचार मुखाळलेला आहे, दुसऱ्या बाजूला कायदा सुव्यवस्था शिल्लक नाहीये. जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य दिलं जात नाही व शेतकरी, मजूर, कामगार, उद्योजक यांचे प्रश्न तसेच आहे. शिवाय कोरोना वाढतोय, चिंतेची बाब आहे. त्या कोरोना बद्दल उपाययोजनेचं प्लॅनिंग, नियोजन कोणतंच नाहीये. एकच सचिन वाजे, त्याने बदली करा. मुख्यमंत्री समर्थन करतात त्यांचं, मुख्यमंत्री राज्याचे. अशा अनेक सचिन वाजे तयार होतील हो. आणि म्हणून या राज्यात जर असे काही मुडदे पडणार असतील, आत्महत्या दाखवणार असतील, त्या रोखल्या जाव्यात असं मला वाटतं. पण ते कोणाला आज तरी सांगावं. आणि म्हणून मी केंद्र सरकारनं अमित शहाना पत्र पाठवून राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची माहिती द्यायला दिली. आणि जनता सुरक्षित नाहीये, निरपराध लोकांची हत्या होत आहेत, महिलांची हत्या होऊन आत्महत्या दाखवल्या जात आहेत. त्यामुळे सगळ्यात चौकशी व्हावी. आणि हे राज्य हाताळायला हे सरकार कमी पडल्यामुळे राष्ट्रपती राजवट लावावी ही मागणी मी अमित शहाना पत्र पाठवून केलेली आहे. राणे साहेब,
या मागणी संदर्भात पुन्हा विचारतो की हे पत्र तुम्ही कधी पाठवले? 3 दिवसा अगोदर 3 दिवसावर मी दिल्लीलाच होतो आणि तेव्हा मी पाठवले. काही त्यांच्या विभागाकडून त्यांच्या खात्याकडून काही तुम्हाला नाही, अजून कसं आता पाठवलंय मी ना. हा. बरं. एक तुम्ही महत्वाचं म्हणालात की जेलमध्ये असलेला पुजारी, तर म्हणजे रवी पुजारी हा संबंध आहे की अन्य कोणी? नाही नाही, रवी काय? पुजारी. हा काय हे प्रकरण आहे? आपण म्हणाला काय पुजारी आहे त्याला तो आता सांगेल ना, मी सांगण्यापेक्षा रवी पुजारीच सांगेल माहिती. कोण त्याला वापरत होतं, त्याला कोण म्हणजे धमक्या देऊन त्याच्याकडून वापर केला जात होता, तो आज स्वतःच सांगेल. अच्छा, म्हणजे रवी पुजारी आणि सचिन वाझे असाही काही संबंध किंवा अशी काही लिंक आहे का? असं आम्ही ऐकतोय. त्यांनी स्टेटमेंट दिलं असं तुम्ही म्हटलं आता जेलमध्ये, त्यांनी नेमकं तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचली आहे अहो का? माहिती वयामुळे हीच पोचली. रवी पुजारी आता स्टेटमेंट देणार आहे. मला स्टेटमेंट द्यायची आहे असं सांगितलं आहे. याच वाजे प्रकरणातच पुढे विचारायचं होतं की शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर वाजेंच्या काही कंपन्या, काही व्यवसाय हे समोर आलेले आहेत. किरीट सोमय्या यांनी काही कागदपत्र समोर आणलेली आहेत. भागीदारी होती काही बिल्डर म्हणजे विकास प्रोजेक्ट्स मध्ये आणि काही कंपन्याही आढळल्या. आता माझ्याजवळ माहिती नाहीये, मी माहिती घेईन आणि याच्या संबंधी बोलेन. पण शिवसेनेचे अनेक लोक, नेते, पुढारी त्यांच्या संपर्कात होते वाजे. वाजेला शिवसेनेचाच आश्रय आहे म्हणून तो एवढे बेकायदेशीर कामं करतोय. हे सर्व जे केलं जात आहे आणि शिवसेनेकडून धमक्या दिल्या जातात, या सचिन वाजेच्या जीवावर. शिवसैनिकांचं काही नाही याच्यामध्ये. वाजे सारख्या पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवावर धमक्या दिल्या जातात, नाहीतर तुम्हाला संपून टाकू, हे असं संपून टाकू. वाजेंची अटक आणि त्यानंतर सगळ्या ज्या घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा का? कारण त्यांच्या टीम मधले हे अधिकारी होते आणि एकूणच आता ही सगळी वादग्रस्त पार्श्वभूमी येथे, याआधी वादग्रस्त पार्श्वभूमी होती आणि आता हे नव प्रकरण उघडकीस आले. मला आयुक्तांच्या बद्दल मला आता काय बोलायचं नाही, माझ्याजवळ तसे काही पुरावे नाहीयेत. पण वाजेंची ज्या प्रकारे पोस्टिंग मुंबईत होत होती, याचाच अर्थ पोलीस खात्यात तरी त्यांना गॉडफादर आहेत. ते आता बाहेर येतील. ते कोणाच्या जीवावर एवढे अनेक गोष्टी हाताळत होते, ते आता बाहेर येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाजेंच्या अटकेवर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी भाष्य करणं टाळलं. ते असं म्हणाले की स्थानिक विषय आहे. तर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना यावर विचारलं असतं ते म्हणतात की राजकारण होतं आहे. सचिन वाजे यांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली, त्यामुळे केंद्र सरकार राग काढतं आहे. केंद्र सरकारच्या एजन्सीज राज्यामध्ये घुसू पाहत आहेत आणि यामुळे मुंबई पोलीस दलाचं मनोधैर्य खच्चीकरण. असं कोण बोलतात? राऊत. संजय राऊत. राऊत शिवसेनेची बाजू घेणारच ना. सध्या मातोश्रीची बाजू घ्यायला प्रत्येक जण धसतोय, काहीतरी मिळेल, पदरात पडेल. नाही तर वाजे एवढा वादग्रस्त असताना अजून समर्थन करतायत. काही लोक बोलायचे टाळतायत सत्ता त्यांची असताना. तो महाराष्ट्राचा विषय, महाराष्ट्रात सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आहे. त्यामुळे सगळ्यांचा नैतिक संबंध वाजे आणि या प्रकरणात येतो आणि संजय राऊतचं सिरियस घ्यायची कारण नाही. ते कधीही खरं आणि वास्तववादी चित्र बोलत नाही. राणेसाहेब, या सगळ्या प्रकरणात मुंबई पोलीस दलातलं एक गटबाजीही आहे असं म्हटलं जातंय किंवा काही बाह्य शक्ती या काम करतायत असंही आज संजय राऊत यांनी म्हटलं आहे त्यांच्या रोखठोक्या याच्यात. पण पूर्ण मुंबई, तुम्ही राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, मुंबई पोलीस दलातलं हे जे सगळं आता सध्या बाहेर येत आहे, तुम्ही कसं पाहता? मुंबई, मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा अनेक अधिकाऱ्यांचे संबंध
बाह्य शक्ती म्हणा, गँगस्टर म्हणा, त्यांच्याशी होते. अशा काही अधिकाऱ्यांना मी 310 मला कळतात डिपार्टमेंटमधून काढून टाकलं लगेच. पण काही होते तिकडून आदेश आला, काहीकडे इन्काउंटर होत होते. असे काही ग्रुप आहेत ना पोलीस खात्यात आजही आहेत. आणि त्यामुळे यांचं आता पकडलंय, त्यांचं बॅकग्राऊंड काढणं, पूर्व इतिहास तपासणं, त्यांच्यासोबत त्यांच्या ग्रुपमध्ये कोण कोण होते तपासणं आवश्यक आहे. सर, तुम्ही सुरुवातीला म्हटलात की केवळ मनसुख हिरेन प्रकरणातच नाही तर सुशांत सिंह केस आणि ईशा सालेन केस याचा तपास सुद्धा वाजवी केला होता. पुन्हा एकदा तुमचं म्हणणं आहे की या 2 केसेसच्या संदर्भाने वाजवीची चौकशी व्हावी? म्हणजे माझं म्हणणं तेच आहे. दिशावर बलात्कार झाला, दिशाचा खून करण्यात आला असं मला पहिल्यापासून म्हणणं आहे. ते सुशांतचाही खून झाला आणि सुशांतचा खून यासाठी झाला की दिशावरून सुशांतचं आणि सुशांतच्या आपल्या घरी जे लोक रात्री गेले होते त्यांचे वाद झाले दिशा सालियनवरून आणि त्यात त्याची हत्या झाली आहे. एवढं असूनही त्या ठिकाणी जे होते काही मंत्री होते त्यांना काही पोलिसांच्या आशीर्वादाने वाचवण्यात आलेलं आहे असं माझं स्पष्ट मत. राणा साहब, आपकी प्रतिक्रिया हिंदी में भी जानना चाहेंगे कि सचिन वाजे जो मुंबई में एनकाउंटर स्पेशलिस्ट थे, कंट्रोवर्शियल बैकग्राउंड रहा है, उनको आज कल देर रात एनआईए ने गिरफ्तार किया है. आपकी क्या रिएक्शन है, आप क्या कहना चाहेंगे अंबानी वाले मामले में उनकी गिरफ्तारी? देखिए, मुकेश जी अंबानी इस देश के बड़े उद्योजक हैं और उनके घर के बाजू में जो गाड़ी खड़ी थी वो गाड़ी में जो स्फोटक थे उधर अंदर, तो वो मामले में वहां सचिन वाजे किस तरह पहुंचे, वो गाड़ी किसकी थी, तो वाजे के पहचान से मनसुख लाल जो थे उनकी पहचान थी. उनके वाइफ ने मनसुख जी के जो स्टेटमेंट दिया है उसका मतलब ये होता है कि सचिन वाजे और मनसुख का अच्छा संबंध था, इसलिए उन्होंने गाड़ी दी थी. बाद में स्फोटक कहां से आए ये सब जानकारी और सचिन वाजे ही दे सकता है. तो और सचिन वाजे अभी तक जिन जिन केस में थे, जहां से आए, सस्पेंड हुए एक मर्डर में, उसको डिपार्टमेंट में लिया गया, उसको वापिस क्राइम में भेजा गया. ये मामला आने के बाद उसको वापस वहां से ट्रांसफर वहां ही किया गया. कितना प्रोटेक्ट वो कर रहे हैं, कौन कर रहा है, किस लिए कर रहा है, और खुद मुख्यमंत्री प्रोटेक्ट कर रहा है, तो क्या रहा है, जनता सुरक्षित कहां है? अभी धमकियां आ रहे हैं जिनको, जो मीडिया के पास बोल रहे हैं उनको बोलते हैं जान को खतरा है. कौन सचिन वाजे करेगा क्या, उद्धव ठाकरे करेंगे? मैं समझता हूं हम हमारा जो कर्तव्य है वो निभा रहे हैं. जो हमारे मुंबई में, महाराष्ट्र में पूजा चौहान की हत्या हुई, दिशा सालेन की हत्या हुई, सुशांत की हत्या हुई, मनसुख जी का हत्या हुई, और सब जगह आत्महत्या किया करके जो घोषित करते हैं, इसका मतलब क्या? निरपराध लोगों को मरवा जा रहा है. कौन मरवा जा रहा है? और जिसका नाम आ रहा है उसको प्रोटेक्शन मिल रहा है. ये बंद होना चाहिए. इसलिए हम लोग बोलते हैं हमारा कोई किसके साथ झगड़ा नहीं और कुछ भी इंटेंशन है ही नहीं. रानी साहब, ये जानना चाहेंगे कि गैंगस्टर रवि पुजारी और सचिन वाजे के क्या संबंध है? उसे संबंध के बारे में मुझे मालूम नहीं है, पर मैं ऐसा सुना हूं पुजारी ने कहा है कि मुझे इस बारे में कहना है, तो अभी पुलिस स्टेटमेंट लेने दे, वो बाहर आएगा. रवि पुजारी के स्टेटमेंट के बाद अब
कई सारी हत्याओं का मामला सामने आ सकता है कि आ सकता है, आ सकता है। हत्याएं हो, एक्सटॉर्शन हो, सभी बातें बाहर आ सकती है। अंबानी के घर के बाहर गाड़ी मिलने का मतलब क्या है? उसको मारने का इंटेंशन क्या है? उसको कोई ऐसा धमकी दिया था क्या उसके पहले, पैसा दो नहीं तो हम मरवा देंगे? तो ये सब मामले बाहर आने चाहिए। हालांकि इस गिरफ्तारी के बाद राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष शरद पवार इन्होंने प्रतिक्रिया दी है कि ये लोकल मामला है, इस पे मुझे कुछ बात नहीं करनी। तो शिवसेना की तरफ से बयान आया है, संजय राउत उन्होंने कहा है कि राजनीति हो रही है, अर्णब गोस्वामी को गिरफ्तार किया, इसका गुस्सा सचिन वाजे के ऊपर। अरे वो क्या बोलो, संजय राउत का आप लोग सीरियस मत लो। मनसुख जी, उनकी हत्या हुई, ये मामूली मामला है? ये राजनीति है? जितनी भी हत्या हुई, उनका क्या किसके साथ झगड़ा था? सुशांत का किसके साथ झगड़ा था? दिशा सालियन ने क्या बिगाड़ा था? पूजा चौहान ने क्या बिगाड़ा था? इनके ही मंत्री थे ना, इस्तीफा दिया तो। इतने होते भी मनसुख की हत्या हो गई, मनसुख का गाड़ी वाजे ने लिया था, इतना बाहर आने के बाद मुख्यमंत्री प्रोटेक्ट कर रहे। और मैं इतना ही कहूंगा कि उनका पार्टी सरकार में है, होम डिपार्टमेंट उनके पास है, और ये मामला छोटा नहीं है। राष्ट्रवादी का हर नेता जिम्मेदार है हर बात के लिए, उन्हें कहना चाहिए। अगर इसके आगे किसकी भी हत्या नहीं होगी निरपराध इंसान की, कोई नहीं कहता कुछ। राणे साहब, आपने देश के गृह मंत्री अमित शाह जी को खत लिखा है और महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगाने की मांग की है। मैं समझता हूँ, एक तो बजट आप लोगों ने देखा है, बोगस बजट पेश करने की हिम्मत ये सरकार की हो गई है। बजट 8 तारीख को पेश हुआ, 7 तारीख को अर्थमंत्री बोलते हैं कि लास्ट ईयर इनकम में 1.5 लाख करोड़ शॉर्टेज है। तो भी बजट ये साल का 21-22 का रिसोर्सेस उससे ज्यादा बता है। अभी भी कोरोना है, कोरोना अभी बढ़ते जा रहा है, तो कौन सा बिजनेस चलने वाला है, कौन सी इंडस्ट्री चलने वाली है और इनकम आने वाला है, उसके बारे में कुछ नहीं कि ये पैसा कहां से आएगा। राजकोषीय टूट 66,000 करोड़ आई है, तो वो पैसा कहां से रिकवर करेंगे, इसके बारे में कुछ नहीं कहा, वो भी बोगस है। कानूनी व्यवस्था आज महाराष्ट्र में तो सुरक्षिता नहीं है, आम जनता को कभी भी किसका कुछ भी हो सकता है, और बाद में लोग डिक्लेयर करेगा, जांच करने के बाद उन्होंने आत्महत्या की है। तो इसलिए में हमारे गृह मंत्री अमित जी शाह देश के, उनको लेटर लिख के मैं कहा है कि महाराष्ट्र की जनता सुरक्षित नहीं है, यहां डेवलपमेंट तरक्की का कोई काम नहीं हो रहा है, इधर भ्रष्टाचार तो बढ़ गया है, 15% मिनिस्टर मांग रहे हैं, और इसलिए राष्ट्रपति राजवट शुरू करना चाहिए और आप घोषणा करिए, इस तरह का लेटर में भेजा। सचिन वाजे की गिरफ्तारी के बाद आपको लगता है कि मुंबई के पुलिस कमिश्नर परमवीर सिंह इन्होंने भी नैतिकता के आधार पर अपने पद पर मैं कोई नैतिकता के आधार पे इस्तीफा देना चाहिए या ट्रांसफर, मैं ऐसा कुछ कहने वाला है नहीं, जब तक कमिश्नर के खिलाफ मेरे पास कोई एविडेंस आता नहीं है। मगर सतीश वाजे का कोई गॉडफादर है जो उनको पुलिस खाते में से बचा रहा है, वो कौन है वो डिक्लेअर होना चाहिए। आज सामनामध्ये लोकसभेमध्ये असं देखील म्हणण्यात आलेलं आहे की पुन्हा एकदा त्यांनी रमेश सिंह प्रकरणाला इजारा दिलेला आहे आणि तिन्ही प्रकरण आणि सध्याचं मुख्यमंत्री अहो कशाला काढता, मनसुखचं प्रकरण आणि किनीचं प्रकरण एकच आहे। किती वर्षापूर्वीचा रेफरन्स देते संजय राऊत,
आणि कसलं सामना तो का पेपर आहे, बोगस आहे, थापा मारतात नुसत्या. खऱ्याचा खोटा आणि खोट्याचं खरं करणारा ते वृत्तपत्र आहे. थँक्यू. तर भाजप नेते नारायण राणे यांची प्रतिक्रिया. या प्रकरणातील घटनांमुळे वाझेंवरती संशय बळावला. वाझेंच्या अटकेनंतर राणे यांची प्रतिक्रिया आलेली आहे. पोलीस खात्यातला कोण गॉडफादर सचिन वाझे यांना वाचवतोय असा सवाल त्यांनी आता विचारलेला आहे. तर दिशा साली यांची हत्या झाली तिथेही काही मंत्री उपस्थित होते असा पुन्हा एकदा घणाघाती आरोप आता नारायण राणे यांनी केलेला आहे. मात्र पोलिसांचा वापर हा वैयक्तिक कारणासाठी सुरू आहे. नारायण राणे यांनी अमित शहांना आता पत्र लिहून राष्ट्रपती राजवटीचीच मागणी केली. राज्यात जर असे काही मुडदे पडणार असतील, आत्महत्या दाखवणार असतील, त्या रोखल्या जाव्यात असं मला वाटतं. पण ते कोणाला आज तरी सांगावं. आणि म्हणून मी केंद्र सरकारला अमित शहाना पत्र पाठवून राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची माहिती द्यायला दिली. आणि जनता सुरक्षित नाहीये, निरपराध लोकांची हत्या होत आहेत. आणि हे राज्य हाताळायला हे सरकार कमी पडल्यामुळे राष्ट्रपती राजवट लावावी ही मागणी मी अमित शहाना पत्र पाठवून केलेली आहे.